ठीक आहे. क्वेश्चन 12. ठीक आहे, क्वेश्चन 12 मध्ये काय सांगितलंय, 2 वेसल्स ए अँड बी, 2 वेसल्स आहेत ए अँड वेसल बी. ठीक आहे, तर सांगितलंय काय, जे ए मधल्या ज्या क्वांटिटीज आहेत, प्रेशर इन ए, प्रेशर इन ए, टेम्परेचर इन ए आणि व्हॉल्यूम इन ए, हे काय 2 टाइम्स ऑफ बीच्या सगळ्या क्वांटिटीज आहेत. याचा अर्थ जर प्रेशर इन ए लिहायचं आहे तर ते काय येईल 2 टाइम्स प्रेशर इन बी. व्हॉल्यूम इन ए लिहायचं आहे ते येईल 2 टाइम्स व्हॉल्यूम इन बी. त्यानंतर टेम्परेचर इन ए लिहायचं आहे, टेम्परेचर इन ए काय येईल 2 टाइम्स टेम्परेचर इन बी. इथलं काय राहणार आहे, सेम राहणार आहे, पी बी 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 अँड टेम्परेचर इन बी. काय विचारलेलं आहे आपल्याला, विचारलंय हे की नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलं, नंबर ऑफ मोल्स नाही, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन ए टू द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन बी काय येईल. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काढायचा आहे त्यासाठी पी व्ही इज इक्वल टू काय एन आर टी, त्यामुळे एन इज इक्वल टू काय पी व्ही बाय आर टी, काय येईल पी व्ही बाय आर टी. जर ए कंटेनरसाठी लिहायचं आहे तर असं लिहिलं चालेल का, एन ए इज इक्वल टू पी ऑफ ए व्ही ऑफ ए अपॉन आर ऑफ ए अँड टी ऑफ. जर बी साठी लिहायचं आहे, बी साठी काय येईल बरं, एन फॉर बी कॅन बी रिटर्न ॲज पी ऑफ बी बी ऑफ बी अपॉन आर, ए नाही लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, कारण तो गॅस कॉन्स्टंट आहे, आणि टी ऑफ बी. ठीक आहे, मग एन ए अपॉन एन बी काय येईल बरं, एन ए अपॉन एन बी कॅन बी रिटर्न ॲज पी ऑफ ए बी ऑफ ए अपॉन आर टी ऑफ ए अपॉन पी ऑफ बी बी ऑफ बी अपॉन आर टी ऑफ बी. आता एन ए अपॉन एन बी का घेतला, कारण तुम्हाला रेशो कोणाचा फाइंड करायचा आहे, एन ए बाय एन बी, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा रेशो फाइंड करायचा आहे. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्सचा जर फॉर्म्युला माहित असेल, नंबर ऑफ मोल्स हा असतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर, बरोबर. मग जर तुम्हाला याचा रेशो मिळाला, नंबर ऑफ मोल्सचा रेशो मिळाला, तोच तुमचा नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा रेशो येईल. ठीक आहे, कसं काय चेक करू, नंबर ऑफ मोल्सचा रेशो फाइंड करू. आधी याच्या जागी काय लिहू शकता, 2 टाइम्स प्रेशर इन ए, सॉरी प्रेशर इन बी, बरोबर. या इक्वेशन्सवरून प्रेशर इन एच्या जागी काय लिहू शकता, 2 टाइम्स प्रेशर इन बी, इथे 2 टाइम्स व्हॉल्यूम इन बी अपॉन आर 2 टाइम्स टेम्परेचर इन बी, बरोबर का, बरोबर का. टी ए पी ए बी ए, याच्या जागी काय लिहिलं, 2 टाइम्स आहेत ना ते सगळे बी पेक्षा, म्हणून त्याच्या जागी हे लिहिलं, आणि आपण काय राहणार आहे पी बी 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 अपॉन आर इंटू टी बी. हे कॅन्सल आउट झाले टर्म्स, आर कॅन्सल आउट झाला, काय राहिलं फक्त, काय राहिलं फक्त 2 टू जा 4/2, म्हणजेच काय 2/1, काय आला 2/1. ठीक आहे, एन ए बाय एन बी आलाय तो. ठीक आहे, जर सपोज नंबर ऑफ मोल्स फॉर ए लिहायचं असेल, नंबर ऑफ मोल्स फॉर ए कॅन बी रिटर्न ॲज एन ए अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. आता ॲव्होगॅड्रो नंबरला असं लिहिलं चालेल का, ए व्ही लिहिते. ठीक आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन ए अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर, आणि नंबर ऑफ मोल्स इन बी लिहायचं असेल तर काय येईल एन बी अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर, बरोबर. म्हणजे एन ए अपॉन एन बी जर कराल, एन ए अपॉन एन बी जर कराल तर ॲव्होगॅड्रोज नंबर कॅन्सल आउट होईल, राहील काय एन ए बाय एन बी राहणार, बरोबर. म्हणजे एन ए बाय एन बीचा रेशो हा कोणाला इक्वल येणार आहे, नंबर ऑफ मोल्सच्या रेशोला. ठीक आहे, तोच काय आहे 2/1, दॅट इज इक्वल टू 2/1, म्हणजे एन ए बाय एन बी इज इक्वल टू काय मिळाला 2/1. समजले, समजले, नक्की समजले. ठीक, फोटो काढून घ्या, पुढचा क्वेश्चन, फोटो काढून घ्या, पुढचा क्वेश्चन. झालंय, ठीक. सो नेक्स्ट क्वेश्चन घ्या, नेक्स्ट क्वेश्चन 13th लगेच. अ गॅस इन सिलेंडर इज ॲट प्रेशर पी, एका